हरिओम. संपूर्ण भावार्थ दीपिका अध्याय 1. तमसोमा ज्योतिर्गमय. योगदासांचे प्रवचन भाग 2. हरिओम. धृतराष्ट्राने प्रश्न विचारून पहिल्या अध्यायाची सुरुवात झाली. धृतराष्ट्र जन्मांध आहे, त्यामुळे त्याच्या आयुष्यात जन्मजात शारीरिक काळोख आहे आणि त्याहूनही गडद त्याच्या अंतःकरणामध्ये मानसिक दाट काळोख आहे. तो त्याने पुत्रांच्या आणि विशेष करून दुर्योधनाच्या स्नेहाने जाणून बुजून जपला आहे. या अशा दुहेरी काळोखात तो जगत आहे. यामुळे ज्यावेळी भीष्म, द्रोण, विदुर, कृपाचार्य त्याला पांडवांचे त्यांच्या हक्काचे राज्य त्यांना दे असे सांगायला आले, त्यावेळी त्याची मनस्थिती दोलायमान झाली. ज्यावेळी भगवंत श्री शिष्टाईसाठी आले, तेव्हाही तो द्विधा मनस्थितीत होता. समेट करण्यासाठी त्याचा तो पक्का निर्णय घेऊ शकला नाही. तो दुर्योधनाला स्वतः ठामपणे निक्षून सांगू शकला नाही की युद्ध न करता पांडवांचे राज्य पांडवांना दे. स्वतः राजा असूनही तो दुर्योधनाच्याच विचाराने निर्णय घेत असे. भीष्म, द्रोण, विदुर यांच्या समाधानासाठी त्याने राणी गांधारीला पाचारण केले आणि तिला दुर्योधनाला समजवायला सांगितले. याला एकमेव अपवाद झाला, तो म्हणजे युद्ध संपून सर्व कौरव ठार झाल्यावर त्यावेळी सत्वगुणी प्रत्यक्ष धर्म असलेला युधिष्ठिर मोठ्या प्रेमाने, आदराने जेव्हा या पदच्युत झालेल्या राजा धृतराष्ट्राला आता काका म्हणून सर्व पांडवांसह भेटायला, आशीर्वाद घ्यायला, नमस्कार करायला आला, त्यावेळी त्याने स्वतः आपला आपण ठाम निर्णय घेतला आणि भीमाची चौकशी केली. भीम समोर आला असे समजताच त्याने कपटाने परंतु वरवर प्रेमाने आलिंगन देण्याचे नाटक करून भीमाला कडकडून, करकचून, सर्व शक्ती एकवटून, आवळून, मिठी मारून ठार मारण्याचा प्रयत्न केला. परंतु आयत्या वेळी भीमाला मागे सारून त्याऐवजी पुतळा पुढे करून श्रीकृष्णाने चतुराईने भीमाला वाचवले. त्या पुतळ्याचा भुगा झाला. यामागे दुर्योधनाला भीमाने ठार मारले याचा हा असा सूड घेण्याचा त्याचा प्रयत्न होता. इतका हा खालच्या पायरीवरचा नीच होता. हे असे का? याचे कारण मात्र असे आहे की तो स्वतः पंडूच्या निधनापासून अगदी पहिल्यापासून मनापासून संपूर्ण राज्य बळकवायच्याच विचाराने पावले टाकत होता. त्याने कुंती आणि लहान असलेले पांडव यांना आपणहून अरण्यामधून राजधानीत आणले नाही. त्यांना अरण्यामधील ऋषींनी राजधानीत आणले. त्या लहान पांडवांचा त्याने दुस्वास केला. त्याने त्या लहान असलेल्या पांडवांना ठार मारायला आपल्या पुत्रांना प्रोत्साहित केले. द्रौपदीची विटंबना होत असताना तो मौन राहिला. पांडवांना कपटाने द्यूतात हरवून वनवासात पाठवायला परवानगी दिली. वनवासामधून पांडव परत आल्यावर त्याने राजा आणि पांडवांचा काका या नात्याने त्वरित पक्का निर्णय घेऊन त्यांना राज्य परत दिले नाही. वरवर हा साळसूदपणे वावर करत होता, परंतु तो पक्का आतल्या गाठीचा होता. आताही त्याने युद्ध होणार असे वातावरण झाल्यावरही पांडवांना राज्य परत न करता लढाईला परवानगी दिली. धृतराष्ट्राने भावार्थ दीपिकेची सुरुवात मी, माझा, माझे, माझी अशी केली आहे. तो स्वपुत्र आणि स्वबंधूंचे पुत्र यात भेद करत आहे. हा भेद इतक्या टोकाचा आहे की पांडवांचे हक्काचे राज्य बळकवायला त्याला जराही संकोच, लाज, भीड वाटत नाही. त्यासाठी त्याने अधार्मिक, अन्यायी, बळजबरीच्या मार्गाचा बेदिक्कत अवलंब केला. संजय युद्धभूमीवरून आल्यावर धृतराष्ट्र त्याला विचारतो, धर्मक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुरुक्षेत्रावर माझ्या पुत्रांनी पांडवांना चिरडून ठार केले की नाही? माझ्या राज्यावरील संकट दूर झाले की नाही? मला लवकर सांग. याला धर्मक्षेत्री अधर्म व्हायला हवा आहे. 10 दिवस युद्ध झाल्यावर, भीष्मांचे पतन झाल्यावर युद्धभूमीवरून संजय राजधानीमध्ये धृतराष्ट्राला युद्धाची वार्ता सांगायला आला. त्याने धृतराष्ट्राला सर्व वृत्तांत सांगून, राजा, आता तरी हे युद्ध थांबव असे अप्रत्यक्ष सुचवले होते. आता कौरव युद्ध हरणार हे चित्र पक्के झाले होते. तरीही धृतराष्ट्राने पुत्रांवरील स्नेह, त्यांच्या पराक्रमावरील फाजील विश्वास
काहीतरी अद्भुत घडेल अशी आशा इत्यादी अशा कारणांनी पांडवांना राज्य देऊन युद्ध थांबवून उर्वरितांच्या प्राणांचे रक्षण केले नाही. त्यावेळी त्याचे अनेक पुत्र जीवित होते, तरीही शेवटच्या क्षणांपर्यंत त्याने झुंज सुरूच ठेवली. असा हा राजा धृतराष्ट्र बाह्यभागी देहाने आणि अंतस्भागी मनाने दाट काळोखाने चारी बाजूने घेरलेला आहे. अशा या अंतर्बाह्य काळोखाने व्यापलेल्या धृतराष्ट्राकडून भावार्थ दीपिकेची सुरुवात झाली आहे. त्याच्यात दुष्टबुद्धी ठासून भरलेली आहे. विशेष म्हणजे अनेक वेळा चांगली संधी असूनही हा राजा धृतराष्ट्र या काळोखामधून बाहेर प्रकाशाकडे यायला तयार झाला नाही. त्याच्यात पांडवांबद्दल अत्यंतिक हेवा, द्वेष, मत्सर आणि युद्ध हरू सर्वस्व गमावून सुद्धा त्याचा स्वतःबद्दल अहंकार अत्यंतिक टोकाचा होता. ज्यावेळी पांडवांनी राज्य ताब्यात घेतले त्यावेळी राजा युधिष्ठिर आणि अन्य सर्व पांडव यांनी त्याला वडिलकीच्या पूर्ण आदराने, मानाने राजधानीतच राहायला सांगितले. तरीही त्याचा तो तिमिरयुक्त अहंकार त्याला तेथे थांबवायला परवानगी देईना. शेवटी तो पत्नी गांधारीसह वनात निघून गेला. यावेळी त्याच्याबरोबर माता कुंती सुद्धा वनात का गेली ते अनाकलनीय आहे. वास्तवात तिने पांडवांना आज्ञा केली होती की क्षत्रिय माता ज्यासाठी पुत्रांना जन्म देते ती वेळ आता आली आहे. तिने कौरवांना ठार मारायची आज्ञा पांडवांना दिली होती आणि त्याची पूर्तता आता झालीही होती. आणि तरीही ती वनात गेली. कदाचित तिचा प्रथम पुत्र कर्ण युद्धात मारला गेला होता. युद्धामधील संहार पाहून तिला विरक्ती आली असावी. यामुळे वृद्धापकाळी तपस्या करून मनामधील काळोख हटवून प्रसन्न मनाने भगवंत श्रींमध्ये विलीन व्हावे अशी इच्छा तिला झाली असावी. अशा प्रकारे धृतराष्ट्राचा आध्यात्मिक अज्ञानरूपी, अहंकाररूपी, सत्ता मदांधरूपी काळोखात डुबून अंत झाला. आता त्याचा पुत्र दुर्योधन याच्याबद्दल निरूपण करायचे. ते आपण पुढील प्रवचनामध्ये पाहू. हरि ओम.